जय हिंद मित्रांनो, मी प्रवीण दांगटे चालू घडामोडीच्या एका नवीन सेगमेंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। 22 डिसेंबर पासून ते 27 डिसेंबर 2022 या 5 दिवसाच्या दरम्यान झालेल्या महत्त्वपूर्ण घडामोडी ज्या एमपीएससी आणि सरळ सेवेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत, तर त्या सर्व घडामोडींचा आढावा आजच्या लेक्चरमध्ये आपण घेणार आहोत। मित्रांनो, सर्वात प्रथमतः माझ्या YouTube चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राइब करा, लाईक करा आणि विशेष माझ्या सर्व व्हिडिओची जर तुम्हाला पीडीएफ फाईल पाहिजे असतील तर माझं टेलिग्राम चॅनल आहे MPSC 0207 या माझ्या चॅनलला आपण जॉइन व्हा। माझ्या व्हिडिओचे सर्व पीडीएफ तुम्हाला तिथे मिळून जातील। चला तर सुरुवात करू आजच्या महत्त्वपूर्ण पहिल्या सेगमेंटला। मित्रांनो, नुकताच इंदिरा गांधी हा शांतता पुरस्कार हा 2022 चा जाहीर करण्यात आलेला आहे आणि हा पुरस्कार 2020 आणि 21 च्या काळात आपल्याला माहिती आहे की जगभरामध्ये कोविडचं थैमान घातलेलं होतं आणि अशा वेळी जेवढे जे मेडिकल फर्टिनिटी मध्ये काम करणारी लोक आहेत, असंख्य लाखो लोक ज्यांनी इतरांचे जीव वाचवण्यासाठी स्वतःचे जीव धोक्यात घातले, अशा मेडिकल फील्ड मध्ये असणाऱ्या मेडिकल फर्टिनिटीच्या अनेक लोकांना हा पुरस्कार 2022 हा जाहीर करण्याचं ठरवण्यात आलेला आहे। तर इंदिरा गांधी जो काही शांतता पुरस्कार आहे तो 2022 हा मेडिकल फील्ड मध्ये काम करणाऱ्या सर्व लोकांना हा समर्पित करण्यात आलेला आहे। ठीक आहे, दुसरी गोष्ट, मेडिकल फील्ड मध्ये हा पुरस्कार कोणाकोणाला देण्यात येणार आहे, तर हा पुरस्कार इंडियन मेडिकल असोसिएशन, आपल्याला माहिती आहे की मेडिकल फील्डची ही सर्वात मोठी संघटना आहे। याच्यामध्ये लाखो डॉक्टर्स आहेत आणि लाखो इतर नर्सेस सुद्धा आहेत। सोबतच नर्सेस ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया ह्या दोन संस्थांना हा पुरस्कार देण्याचं ठरवण्यात आलेला आहे आणि ह्या दोन संस्था भारतातील बहुतांश मेडिकल फील्डमध्ये काम करणाऱ्या मेडिकल फर्टिनिटीजचं नेतृत्व करतात। परिणामतः हा पुरस्कार 2022 इंदिरा गांधी पुरस्कार हा यांना देण्याचं ठरले आहे। या पुरस्काराची सुरुवात कधी झाली, तर इसवी सन 1986 पासून इंदिरा गांधी शांतता पुरस्कार हा दिला जात असतो। आपल्याला माहिती आहे की इंदिरा गांधीच्या असॅसिनेशनच्या नंतर हा पुरस्कार द्यायला सुरुवात झाली होती। या पुरस्कारामध्ये 25 लाख रुपये दिले जातात आणि सगळ्यात महत्त्वाचं हा महत्त्वाचा आहे की हा पुरस्कार देतात कशाद्वारे, तर इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट ही जी संस्था आहे या संस्थेद्वारे हा पुरस्कार हा दिला जात असतो। तर लक्षात असू द्या, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2022 मेडिकल फर्टिनिटी मध्ये काम करणाऱ्या हजारो डॉक्टर्स, नर्सेस यांना हा पुरस्कार द्यायचं ठरलं आहे। ठीक आहे, दुसरी बातमी पाहू मित्रांनो, आजच बातमी आलेली आहे की भारतीय सायकलपटू स्वस्ती सिंग यांना 30वा एकलव्य पुरस्कार हा जाहीर करण्यात आलेला आहे। स्वस्ती सिंग या सायकलपटू आहेत भारतीय आणि त्यांना 30वा एकलव्य पुरस्कार जाहीर झालेला आहे 2022 साठीचा। आता स्वस्ती सिंगांच्या बाबतीमार्फत लक्षात असू द्या, पहिले हे समजून घेऊ की एकलव्य पुरस्कार कोणामार्फत दिला जातो, तर IMFA च्या धर्मदाय शाखा इम्पॅक्ट मार्फत हा पुरस्कार हा दिला जात असतो। आता ह्या ज्या स्वस्ती सिंग आहेत यांना हा पुरस्कार भुवनेश्वर येथे नुकताच देण्यात आलेला आहे। या पुरस्कारामध्ये 5 लाख रुपये रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप असतं। आणि तो तुम्ही हा पुरस्कार स्वस्ती सिंग यांना का दिलेला आहे, तर स्वस्ती सिंग या भारताच्या सायकलपटू आहेत आणि विशेष आहे की नॅशनल लेवलवर आतापर्यंत त्यांनी 2 गोल्ड मेडल, सुवर्ण पदके आणि अनेक त्यांनी सिल्वर मेडल ही पटकावलेली आहेत। भारताचं प्रतिनिधित्व करतात आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा, आणि या आहेत स्वस्ती सिंग। ठीक आहे, तर यांनाच हा पुरस्कार 2022 काय करण्यात आलेला आहे, देण्यात आलेला आहे। ठीक आहे, नेक्स्ट बातमी पाहू। अतिशय भारतीयांसाठी आनंदाची बातमी आहे की जगातील सर्वोत्कृष्ट पाककृतींच्या यादीमध्ये भारतातील ज्या पाककृती आहेत म्हणजे व्यंजन आहेत यांचा जगामध्ये 5व्या क्रमांकावर यांचा समावेश करण्यात आलेला आहे। आणि हा समावेश कोणी केलेला आहे, तर मित्रांनो एक टेस्ट ॲटलास नावाची एक संस्था आहे। या संस्थेने जगभरामध्ये जाऊन वेगवेगळ्या जगातील लोकांना व्यंजनासंदर्भात म्हणजे पाककृती संदर्भात, तिथल्या जेवणासंदर्भात प्रश्न विचारले आणि यामध्ये तुम्ही जेवणामध्ये काय सामग्री वापरता, नेमकी डिश कशी तयार केली जाते आणि याच्यामध्ये काय काय लिक्विड्स यूज केले जातात, या सर्वांच्या संदर्भात आणि स्वाद, टेस्ट या संदर्भामध्ये असंख्य लोकांना प्रश्न विचारण्यात आले जगभरातल्या, आणि त्यानुसार मग एक त्यांनी सर्वे तयार केल्याच्या नंतर एक विशेषतः यादी बनवली आणि या यादीमध्ये 10च्या नुसार गुण देण्यात आले। या यादीमध्ये भारतातील व्यंजनांना, भारतातील जेवढ्या काही पाककृती आहेत त्या पाककृतींना 4.54 एवढे गुण मिळाले आणि भारत यामध्ये जगामध्ये 5व्या क्रमांकावर आहे। विशेष याचा अर्थ की भारतीय लोकांचं अन्न, आपण जे अन्न बनवतो ते अन्न जगातील इतर लोकांना सुद्धा खूप जास्त आवडतं। टोटल 100 पेक्षा जास्त देशांची ही यादी होती आणि या यादीमध्ये भारत हा 5व्या क्रमांकावर आहे। ठीक आहे, अमेरिका आणि चीन इतर देशांच्या पेक्षा सुद्धा भारतीय जी काही अन्न आहे ते इतरांना खूप जास्त आवडतं। या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर इटली आहे, दुसऱ्या क्रमांकावर ग्रीस मधलं अन्न आहे,
तिसऱ्या क्रमांकावर स्पेन मधल्या पाककृतींचा समावेश होतो आणि चौथ्या क्रमांकावर जपान आहे. पाचव्या क्रमांकावर ऑब्विसली भारत आहे. पहा, तर ही सुद्धा एक महत्वपूर्ण बातमी होती. पुढची बातमी पाहू मित्रांनो, जे क्रिकेटचे शौकीन आहेत त्यांच्यासाठी ही बातमी आहे. नुकतंच आपल्याला माहिती आहे की IPL 2023च्या हंगामासाठी ऑप्शन्स चालू आहेत आणि हे ऑप्शन्स केरळमध्ये होत आहेत. पहा, ऑप्शन्सला लिलाव म्हणतात, तर हे ऑप्शन्स केरळमध्ये होत आहेत आणि या ऑप्शन्स मध्ये पहिल्याच दिवशी जे ऑप्शन भरले त्याच दिवशी एक ब्रिटनचा म्हणजे एक इंग्लंडचा खेळाडू आहे ज्याचं नाव आहे सॅम करन. 24 वर्षीय क्रिकेटपट्टू असणाऱ्या इंग्लिश क्रिकेटपट्टू असणाऱ्या सॅम करनला IPLच्या इतिहासात सर्वाधिक बोली लागलेली आहे. तर IPLच्या इतिहासात 18.5 कोटी रुपये मोजून सॅम करनला पंजाब किंग्ज या क्रिकेटच्या टीमनी आपल्या टीममध्ये त्याला घेतलेला आहे आणि IPLच्या इतिहासात हा सर्वात महागडा खेळाडू ठरलेला आहे सॅम करन, जो इंग्लंडचा आहे आणि IPLच्या इतिहासातला हा सर्वात महागडा क्रिकेटर बनलाय. आणि विशेष आहे, या अगोदर सर्वात महागडा क्रिकेटर हा भारताचा ईशान किशन होता, ज्याला मुंबई इंडियन्सनी 15.25 कोटी रुपयाला विकत घेतलेलं होतं 2022च्या मध्ये. तर आता तो रेकॉर्ड, ईशान किशनचा रेकॉर्ड हा आता कोणी मोडलेला आहे? सॅम करननी मोडलेला आहे आणि सॅम करन IPLच्या इतिहासातला सर्वात महागडा क्रिकेटपटू हा ठरलेला आहे. इथून पुढे आपल्याला हे माहिती असलं पाहिजे की इथून 2023 मध्ये जे काही IPL होणार आहे ते टाटा प्रायोजित असेल, तर याला प्रायोजन कोण करणार आहे, याचं प्रायोजकत्व कोणाकडे असणार आहे? टाटाकडे असणार आहे. म्हणून इथून पुढे तुम्हाला टाटा IPL असं नाव ऐकायला मिळणार आहे मित्रांनो. ठीक आहे, तर पुढची बातमी बघून घेऊ. आणखी एक आपल्याला माहिती आहे की जगामध्ये आता सध्या चीन आणि त्याबरोबर इतर देशांमध्ये सुद्धा परत एकदा कोरोनाचं थैमान वाढत चाललंय आणि याच पार्श्वभूमीवर भारतीय कंपनी असणाऱ्या भारत बायोटेकच्या इंट्रानोझल कोविड लशीला भारतीय लोकांना देण्यासाठी याच्या वापराला मंजुरी देण्यात आलेली आहे. ही इंट्रानोझल वॅक्सिन आहे मित्रांनो, जी नाकाद्वारे दिली जात असते आणि आपल्याला माहिती आहे की नाकाद्वारे देण्यात येणाऱ्या ह्या पहिल्या भारतीय लशीला मंजुरी ही देण्यात आली आहे. ही मंजुरी देण्याचं काम कोणी केलेलं आहे? तर केंद्रीय आरोग्य मंत्रालय, हेल्थ डिपार्टमेंटने ही मंजुरी दिलेली आहे. ही लस कोणी तयार केलेली आहे? भारत बायोटेकने तयार केलेली आहे. 2 लसी आहेत यामध्ये. एका लसीचं नाव आहे इन्कोवॅक आणि दुसरी आहे BBV145. तर या 2 लसी आहेत मित्रांनो आणि या दोन्ही लसीच्या वापराला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मान्यता दिलेली आहे. या दोन्ही लसींना 18 वर्षापेक्षा जास्तीच्या वयोगटातील व्यक्तींना ही लस देण्याचं ठरलं आहे आणि ही वर्धक मात्रा म्हणून ही लस त्यांना देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे भारताचे जे DCGI आहेत यांनी नोव्हेंबरमध्येच या दोन्ही लसीला मंजुरी दिली होती आणि आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सुद्धा या लसीच्या वापराला 18 वर्षापेक्षा अधिकच्या लोकांना वापरण्यासाठी मंजुरी दिली आहे. आपल्याला ही लस कशी घेता येईल? तर त्यासाठी तुम्हाला मित्रांनो कोविन हे जे ऍप आहे ते ऍप्लिकेशनवर जावं लागेल आणि या ऍप्लिकेशनवर या लसीसाठी तुम्हाला नोंदणी करावी लागेल. जशी या अगोदर आपण कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन साठी नोंदणी केली होती तशाच पद्धतीची नोंदणी तुम्हाला या लसीसाठी सुद्धा करावी लागेल. तर लक्षात असू द्या, ही लस नाकाद्वारे दिली जाणारी ही भारतातली पहिली लस आहे. लसीची नावं लक्षात ठेवा, इन्कोवॅक आणि BBV145. कोणी तयार केली आहे? तर भारत बायोटेकने केली आहे. आता सध्या मान्यता कोणी दिलेली आहे? केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. पूर्वीच या लसीला मान्यता कोणी दिली होती? भारताच्या DCGI ने दिली होती, औषध महानियंत्रक यांनी दिली होती. ठीक आहे, चला तर नेक्स्ट सेगमेंटकडे जाऊ. अनिल कुमार लाहोटी यांची रेल्वेच्या बोर्डाच्या अध्यक्षपदी यांची नुकतीच नियुक्ती झालेली आहे. विशेष आहे, रेल्वेचे CEO प्लस रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अशी दुहेरी जबाबदारी अनिल कुमार लाहोटी यांना देण्यात आलेली आहे. अनिल कुमार लाहोटी, या अगोदर अनिल कुमार लाहोटी सध्या ते मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक म्हणून काम करत आहेत. इथून पुढे ते आता रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष म्हणून काम करतील. अनिल लाहोटी हे इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ इंजिनियर IRSC च्या 1984 म्हणजे 1984च्या बॅचचे ते अधिकारी आहेत आणि IIT रुरकी इथून त्यांनी मास्टर ऑफ इंजिनिअरिंग कंप्लीट केलेलं आहे. ठीक आहे, तर अनिल कुमार लाहोटी यांची नियुक्ती झालेली आहे रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी आणि हे आहेत मित्रांनो अनिल कुमार लाहोटी. ठीक आहे, महत्वपूर्ण निवड आहे, लक्षात असू द्या. नेक्स्ट बातमीकडे जाऊ मित्रांनो. भारत आणि जपानच्या दरम्यान पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये एक अतिशय महत्वपूर्ण युद्ध सराव होतोय आणि हा भारत आणि जपानच्या दरम्यान होणारा पहिला युद्ध सराव आहे. वीर गार्डियन 23 म्हणजे हे 2023 संदर्भात आहे आणि भारत आणि जपानच्या हवाई
दलाच्या अंतर्गत हा युद्ध सराव होणार आहे. भारताचं जे हवाई दल आहे, ज्याला आपण इंडियन एअरफोर्स म्हणतो, IAF, आणि म्हणजे भारतीय वायुसेना, आणि जपानी हवाई सेल्फ डिफेन्स फोर्स, ज्याला JASDF म्हणतात, ह्या दोन्हीही हवाई दलाच्या एकत्रीकरणातून हा युद्ध सराव होणार आहे. या युद्ध सरावाचं नाव ठेवण्यात आलेलं आहे वीर गार्डियन 2023. असा युद्ध सराव भारत आणि जपान पहिल्यांदाच करतायत. हा हवाई युद्ध सराव आहे, लक्षात असू द्या. दुसरी गोष्ट, हा युद्ध सराव होणार कुठे आहे, तर हा युद्ध सराव जपानचे 2 अतिशय महत्वाचे एअर बेस आहेत. त्यापैकी एक एअर बेस आहे हायाकुरी एअर बेस आणि दुसरा आहे इरुमा. या 2 एअर बेसवर हा युद्ध सराव 16 ते 26 जानेवारी या दरम्यान होणार आहे. महत्वाची बातमी आहे युद्ध सराव. युद्ध सराव खूप महत्वाचे चर्चेत आहेत मित्रांनो. जपान आणि भारताच्या दरम्यान सध्या युद्ध सराव वाढत चाललेले आहेत. नुकताच एक मिलन युद्ध सराव जो भारत ऑर्गनाइज करतो आणि खूप मोठा युद्ध सराव असतो, जपान यावर्षी पहिल्यांदा या युद्ध सरावामध्ये नुकताच सहभागी झाला होता मिलन युद्ध सरावाच्या मध्ये. युद्ध सरावाच्या बाबतीत लक्षात असू द्या, भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यान पण एक युद्ध सराव आत्ताच कंप्लीट झाला होता 14 ते 31 ऑक्टोबरच्या दरम्यान, आणि हा युद्ध सराव अतिशय चर्चेत होता मित्रांनो. हा युद्ध सराव, याचं नाव होतं युद्धाभ्यास. या युद्ध सरावाचं नाव युद्धाभ्यास असं ठेवण्यात आलं होतं आणि हा उत्तराखंड मध्ये झाला होता. हा युद्ध सराव चर्चेत का होता, याचं कारण म्हणजे या युद्ध सरावावर चीननी आक्षेप घेतला होता. चीनचं म्हणणं सिंपल होतं की चीन पासून 100 किलोमीटरच्या आतमध्ये हा युद्ध सराव होतोय आणि हा चीनसाठी धोक्याची घंटा आहे. परंतु भारताने चीनला प्रत्युत्तर देताना सांगितलं होतं की हा युद्ध सराव चीन आणि भारत यांच्या दरम्यान जी LAC आहे, लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल, तर त्याच्या 100 किलोमीटरच्या पेक्षाही दूर हा युद्ध सराव होतोय. त्यामुळे चीननं या युद्ध सरावावर आक्षेप घेणं योग्य नाही असं भारताचं मत होतं. तर लक्षात असू द्या, युद्ध सरावावर बऱ्याचदा डायरेक्टली प्रश्न विचारले जातात. हा युद्ध सराव कोणत्या कोणत्या देशांच्या दरम्यान होतो. सध्या जो पुढच्या महिन्यात होणार आहे वीर गार्डियन युद्ध सराव 2023 भारत आणि जपानच्या हवाई दलात होणार आहे, हे लक्षात असू द्या. नेक्स्ट बातमीकडे जाऊ मित्रांनो, आणि ही नेक्स्ट बातमी आहे सुहेल एजाज खान यांच्या संदर्भातली. सुहेल एजाज खान हे IFS आहेत, इंडियन फॉरेन सर्व्हिसचे एक अधिकारी आहेत, आणि सध्या ते लेबनॉन या ठिकाणी भारताचे राजदूत म्हणून काम करतायत सुहेल खान. ठीक आहे. आता या लेबनॉन मध्ये भारताचे राजदूत असणाऱ्या सुहेल एजाज खान यांची नुकतीच सौदी अरेबियामध्ये आता इथून पुढे भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. अतिशय महत्वाचं आहे. आता सध्या सौदी अरेबियामध्ये भारताचे राजदूत आहेत डॉक्टर औसफ सईद. ठीक आहे, हे पण एक IFS अधिकारी होते, आणि डॉक्टर औसफ सईद यांची जागा आता इथून पुढे सौदी अरेबियाचे राजदूत म्हणून कोण घेणार आहेत, सुहेल एजाज खान घेणार आहेत. तर हे आहेत मित्रांनो सुहेल एजाज खान, IFS अधिकारी, इथून पुढे सौदी अरेबियामध्ये भारताचे राजदूत म्हणून काम करतील. नेक्स्ट बातमीकडे जाऊ. भारत आणि पाक सीमेवर आता प्रलय क्षेपणास्त्र हे तैनात करण्यात येणार आहे, आणि याला नुकतीच मान्यता दिलेली आहे. विशेष गोष्ट, भारत आणि चीन या 2 देशांच्या दरम्यान जे LAC आहे आणि भारत आणि पाकिस्तान या दोघांच्या दरम्यान जे LOC आहे, लाईन ऑफ कंट्रोल, तरी या दोन्ही बॉर्डरवर भारत आपला प्रलय क्षेपणास्त्र इथून पुढे काय करणार आहे, तैनात करणार आहे. प्रलय क्षेपणास्त्र खूप चर्चेत होतं. याचं कारण आहे, हे जगातलं विकसित क्षेपणास्त्र आहे मित्रांनो. जेव्हा हे फायर केलं जातं, फायर केल्याच्या नंतरही आयन फायर झाल्याच्या नंतर तुम्ही त्याला काय करू शकता, त्याचे डायरेक्शन चेंज करू शकता. आणि असे खूप कमी क्षेपणास्त्र आहेत की फायर झाल्याच्या नंतर सुद्धा आपण त्याला गाईड करू शकतो, त्याचे डायरेक्शन चेंज करू शकतो. प्रलय हे त्याच कॅटेगरीतलं एक क्षेपणास्त्र आहे, आणि नुकतंच भारत सरकारने हा निर्णय घेतलेला आहे मंत्रालयाने की सशस्त्र दल, मग ते आर्मीसाठी भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यानची LOC आणि भारत आणि चीनच्या दरम्यानची LAC या दोन्ही ठिकाणी प्रलय क्षेपणास्त्र हे एक बॅलिस्टिक टाईपचं क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र तैनात करण्यात येणार आहे. तत्पूर्वी या क्षेपणास्त्राच्या खरेदीला सुद्धा मान्यता देण्यात आलेली आहे, आणि अशा पद्धतीनं बॅलिस्टिक क्षेपणास्त्र खरेदी करण्याची भारताची पहिलीच वेळ आहे. पहिल्यांदा प्रलय विषयीची माहिती पाहू. प्रलयची मारक क्षमता आहे 150 ते 500 किलोमीटर. कमी मारक क्षमतेचं जरी हे क्षेपणास्त्र असलं मित्रांनो, तरी याचे डिफरंट ऑफ ऍडव्हान्टेजेस आहेत भारतासाठी, आणि विशेष आहे की याची स्पीड खूप जास्त आहे. असं मी सुरुवातीला सांगितलं की एक गायडेड मिसाईल आहे, आणि ह्या मिसाईलचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही हवेमध्ये असताना याचा डायरेक्शन चेंज करू शकता.
दुसरं हे बॅलिस्टिक टाईपचं क्षेपणास्त्र आहे, जे लँड टू लँड म्हणजे जमिनीवर मारा करणारं क्षेपणास्त्र आहे. याच्यामध्ये जे फ्युएल यूज केले, इंधन वापरलेलं आहे, ते एक सॉलिड इंधन यूज केलंय, सॉलिड प्रणोदक रॉकेट मोटार याद्वारे हे क्षेपणास्त्र फायर केलं जात असतं. प्रलयच्या बाबतीमध्ये लक्षात असू द्या याचा वेग किती आहे. डीआरडीओने हे आतापर्यंत सांगितलेलं नाही, डीआरडीओने की याचा वेग किती आहे, पण ही गोष्ट जगातले सगळे देश मान्य करतात की प्रलयचा वेग या कॅटेगरीतल्या क्षेपणास्त्रा जगातल्या कुठल्याही क्षेपणास्त्रापेक्षा जास्त आहे. तर त्यामुळं हे अतिशय महत्वाचं क्षेपणास्त्र आहे. जरी हे कमी पल्ल्याचं असलं तरी अतिशय इम्पॉर्टंट क्षेपणास्त्र म्हणून प्रलयकडे पाहिलं जातं मित्रांनो. तर ह्या होत्या मागच्या 4-5 दिवसामध्ये घडलेल्या अतिशय महत्वाच्या घडामोडी. नेक्स्ट सेगमेंटमध्ये आणखीनही आपण इम्पॉर्टंट घडामोडी आपण पाहणार आहोत मित्रांनो. तर परत एकदा माझ्या एक विनंती आहे तुमच्या सर्वांना, या सर्व व्हिडिओचे जर तुम्हाला पीडीएफ पाहिजे असतील तर MPSC 0207 या माझ्या टेलिग्राम चॅनलला आपण जॉईन होऊ शकता. माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटू लवकरच मित्रांनो. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद.